नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. मित्रांनो ही जी भरती आलेली ही HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एरोनॉटिक्सची कंपनी आहे. PSU कंपनी आहे, म्हणजे पब्लिक सेक्टर कंपनी. याच्यामध्ये ह्या जाहिरात आलेली आहे, जी ITI लोकांसाठी ITIच्या पोरांसाठी जी भरती त्याच्यासाठी आलेली आहे ॲडव्हर्टाईज. म्हणजे ही एक काइंड ऑफ अप्रेंटिसशिपची हा जॉब असणार आहे. हा फुल टाईम जॉब नाही आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी ITI झालेल्या मित्रांसाठी. तुमच्या ITI झालेल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही एलिजिबल असेल तर तुम्ही पण अप्लाय करा. अप्लाय करताना काही इश्यू आला तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. मी सगळे ITI ग्रॅज्युएट्स, MBA, BA, BCom, BSc सगळ्यांचे जॉब अपडेट्स मी टाकत असतो नेहमी. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ही जी आलेली ITIसाठी ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक, म्हणजे नाशिकच्या जे HALचं जे ऑफिस आहे तिथे आलेली आहे. तुमचं जे जॉब लोकेशन असेल ते नाशिकच असेल. केंद्र सरकारचं जसं की मी म्हणलं PSU सेक्टर आहे. तर ही जी कंपनी आहे जी मालकीची आहे ती केंद्र सरकारच्या मालकीची आहे. तर इथं काम करणं म्हणजे केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासारखं तुम्हाला असतं. वयाची जी वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्षाची पेक्षा जास्त पाहिजे. ऑल ओव्हर इंडिया करू शकतात ॲप्लिकेशन, अनुभवाची गरज नाही. फ्रेशर्स देखील करू शकतात, मेल फिमेल दोघंही. अर्जाची फीस काहीच नाही आहे आणि जसं की मी सांगितलं अप्रेंटिसशिप पदाचा हा जॉब आहे, परमनंट नाही आहे हा जॉब. अप्रेंटिसशिप संपली तर तुम्हाला ते रिलीज करतात एक्सपिरियन्स लेटर वगैरे देऊन. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट लागेल तुमची डायरेक्टली. अप्लाय करण्याची जी डेट आहे ती 7 ऑगस्टपासून चालू झालेली 17 ऑगस्टपासून चालू झालेली आहे. अप्लाय करण्याची लास्ट डेट आहे ती 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. अधिकृत जी वेबसाईट आहे ती HAL-India.co.in ही आहे, जिथे की तुम्ही रेग्युलर फॉलोअप अपडेट्स चेक करू शकता ह्या जॉब अपडेट्सबद्दल. आणि जे परमनंट जे नोकरीचं ठिकाण असेल ते असेल नाशिक. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या ITIच्या मित्रांसाठी. नक्की अप्लाय करा मित्रांनो. तुम्ही कोणी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या सर्व जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर बघूया आता आपण सगळे जे जॉब पोस्ट्स आहे HALमध्ये. खूप मोठी नावाजलेली कंपनी मित्रांनो. याची इवन स्टॉक मार्केटमध्ये पण रजिस्टर आहे, तुम्ही चेक करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आहे इथं एक्सपिरियन्स घेण्याची. तर बघूया आता कोणत्या ब्रांचमध्ये किती आहे. तर फिटरच्या ज्या पोस्ट आहे सगळ्यात जास्त 110 पोस्ट आहे. टूल्स अँड डाय मेकर जिग अँड फिक्स्चरचे 4 आहे. त्याच्यानंतर डाय अँड माउल्ड म्हणजेच ते टूल्स अँड डाय मेकरचे 4 आहे. त्याच्यानंतर टर्नरच्या 25, मेकॅनिक्सच्या 22, मेकॅनिक्स ग्रिंडरच्या 10, इलेक्ट्रिशियनच्या 35, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सच्या 8, एक डॉट्समॅन मेकॅनिकल 5, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक्स 6, पेंटरच्या 10, अशा ॲरोस्पेस स्ट्रक्चर फिल्टर याच्या 10. तर अशा भरपूर जागा आहेत मित्रांनो. आणि याचा जो क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया ते तुमचं ITI झालेलं पाहिजे ॲटलिस्ट 2 वर्षाचं. NCVT आणि SCVच्या याच्यामधनं SCVT ITI तुमचा कंप्लीट झालेला पाहिजे. आणि अजून एक आहे, जे फायनल इयरला स्टुडंट असतील ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांच्यासाठीही अपडेट आहे मित्रांनो. ते व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेल. 1 वर्ष जो ITIचा जो ट्रेड स्टायपंड त्याला 10,560 रुपये तुमचं स्टायपंड असेल. कार्पेंटरच्या पण 10. जे 2 वर्षाचं ITI झालेलं असेल तो वरच्या पोस्ट आहे. ज्यांचं 1 वर्षाचं ITI झालेलं असेल त्यांच्यासाठी ह्या पोस्ट आहे. कार्पेंटर मेटच्या 10, शीटल मेटलच्या 10, कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंटच्या 70. म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटरच्या खूप मोठ्या आहे मित्रांनो. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकच्या 10. अशा टोटल 355 पोस्ट आहे. हे याच्यासाठी 1 इयरवाले पण, म्हणजे 1 इयर ITI वाले, 2 इयर ITI वाले दोघांसाठी आहे वॅकन्सीज खूप साऱ्या. तर पासिंगचं काय असणार आहे, तर कॅन्डिडेट शुड हॅव पास्ट ITI इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड. फक्त तुमचा ITI झालेला पाहिजे 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा, जिथे तुम्ही अप्लाय करणार असाल तिथे. आता अप्लाय कसं करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी ही वेबसाईट आहे www.apprenticeshipindia.gov.in, जी की मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तिथं जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि मेक शुअर करा की तुमचं प्रोफाईल 100% कंप्लीट झालेलं राहील. लास्टला सगळे डिटेल्स भरा. आणि एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो, ITI कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड आउट, म्हणजे जे पास्ड आउट झालेले आहे पण त्यांच्याकडे फायनल इयरचं जे त्यांचं रिझल्ट नाही आहे अजून आलेला, ते देखील अप्लाय करू शकतात. त्या स्टुडंटसाठी त्यांनी अलाउड केलेलं आहे की तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसला तरी चालेल तुमचा. तर ते अलाउड करणारे, पण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा मात्र तुमच्याकडे सगळं रिझल्ट, तुमचे डॉक्युमेंट्स तुमचे अवेलेबल पाहिजे. तर अप्लाय करा. तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करून द्या. नंतर ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी काही दिलेले आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स, जसं की अप्लाय करायच्या आधी तुम्हाला प्रॉपर चेक करायचं आहे तुम्ही एलिजिबल आहात नाही आहे. सगळं डिटेल्स ॲप्लिकेशन ॲडव्हर्टाईज डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे. तर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन द्या की प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेल्या असतात.
त्याच्यानंतर कोणतंही म्हणजे असं काही वशिला वगैरे तिथे चालणार नाही, हे असे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तर अप्लाय करा मित्रांनो. आणि मस्त चांगली अपॉर्च्युनिटी HCL म्हणजे पब्लिक सेक्टरची ही कंपनी आहे. इथून जर तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतो आहे, अप्रेंटिसशिपचं लेटर भेटतं आहे, तर तुमच्या करिअरला नक्कीच ग्रोथ होईल ITIच्या स्टुडंटसाठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी करा अप्लाय करताना काही इश्यू आला तर सांगा, कमेंटमध्ये काही डाऊट्स असतील. आणि असेच सगळे जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती सगळे जॉब अपडेट्स मी नेहमीच टाकत असतो, रोज डेली जसं पॉसिबल होईल तसं. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकला कोणत्या नवीन जॉब अपडेट्सबद्दल तर लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. तर धन्यवाद, थँक्यू. मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा, तुम्ही पण अप्लाय करा एलिजिबल असेल तर. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल, थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.